नमस्कार मित्रांनो, भरपूर मुलांचे कॉल मेसेजेस होते मागच्या 8 दिवसापासून की सर इंटरव्ह्यूसाठी काय प्रिपरेशन करायची. सगळीकडे सर्च केलं पण सगळेजण थोडेच क्वेश्चन सांगतात. ठीक आहे, पण एक्झॅक्ट इंटरव्ह्यू काय होतो, इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स विचारतात कसे, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, हे आतापर्यंत भरपूर जणांना माहिती नव्हतं. तर मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये मी हेच सांगतोय की आपण आता जे 2-3 दिवसात सेशन घेणार आहेत, 3 सेशन होतील हार्डली, 3 किंवा 4 पुढच्या डेली शेड्यूलवर. तर त्याचा पॅटर्न एक समजून सांगतो मी. HR डिपार्टमेंटचे तर सगळीकडेच भेटतात तुम्हाला, बरोबर आहे. कपडे कुठले घालायचे, काय बोलायचं, फॅमिली बॅकग्राऊंड, बँकिंगमध्ये का जॉईन करताय वगैरे, हे क्वेश्चन सगळीकडेच तुम्हाला भेटतात. पण आज काही नवीन टर्म्स या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहे इंटरव्ह्यूच्या. हे जे इंटरव्ह्यूचं सेशन असेल हे सगळ्या स्टुडंटसाठी जातील, नुसतं IBPS PO नाही, IDBI जॅम नाही, तर याच्या पुढे जेव्हाही तुमचा इंटरव्ह्यू राहील तर हे जे 3-4 व्हिडिओ राहतील हे तुमच्यासाठी सफिशियंट राहतील. तर मित्रांनो, आजचं एक शेड्यूल तुम्ही बघून घ्या. आजचे जे आपले क्वेश्चन्स वगैरे त्याच्यावरनं तुम्हाला त्याचे आन्सर्स जे काही राहतील ते पुढच्या सेशनमध्ये मी प्रोव्हाइड करेल. तर स्टार्ट करू सेशनला आपण. तर पहिले HR डिपार्टमेंटचे क्वेश्चन. तर HR डिपार्टमेंटच्या क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे, ठीक आहे, HR डिपार्टमेंटच्या आन्सरचे क्वेश्चन्स कसे द्यायचे, कसे टॅकल करायचे, हे सेशन घेतील फातिमा मॅम. कळलं? HR डिपार्टमेंटचे सगळे क्वेश्चन्स मॅम घेतील. लाईक सगळ्यात पहिले जसं तुम्हाला इंट्रोडक्शन विचारतात, ठीक आहे, इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड युअर फॅमिली बॅकग्राऊंड, कसं सांगायचं काय नाही. देन तुमच्या पॅरेंट्सचे प्रोफेशन्सबद्दल. नंतर इथे परत हॉबीज, मग हॉबी कशा कनेक्ट करायच्या, कारण की हा प्रश्न खूप जास्त मॅटर करतो, हॉबीज. ठीक आहे, जेव्हा पण तुम्ही हॉबीजबद्दल तुम्हाला विचारलं तर तेव्हा त्या गोष्टीचं बॅकग्राऊंड पहिले तुम्हाला माहीत पाहिजे. लेटेस्टमध्ये मीन्स करंटमध्ये कुठे न्यूज आलेली आहे का. ठीक आहे, लाईक आता मला चेस आवडतो, तर चेसचे ग्रँड मास्टर किती झालेत भारताचे. नंतर सेकंड थिंग असली पाहिजे की जे सध्या टाटा स्टील चेस झालेली चॅम्पियनशिप, त्यात कोण विनर आहे, कोण डिफेंडर आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. चेसमध्ये एक प्रश्न असाही विचारतात की तुम्ही चेसच्या बोर्डवर किती हॉर्सेस म्हणजे जे घोडे असतात ते किती पुट करू शकता, तर ह्या गोष्टी पण तुम्हाला आल्या पाहिजे. क्रिकेट संदर्भात जर बोलत असणार तर क्रिकेटच्या पिचची लांबी किती असते, ग्राउंडचं मेजरमेंट किती असतं, इथपासून तुम्हाला गोष्टी आयडिया असली पाहिजे. ठीक आहे, रूल्स, क्रिकेटचे रूल्स जे असतात त्याच्याबद्दलही विचारू शकतात. ठीक, तर ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्ही तुमची हॉबी टाकणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. एखादं तुम्ही रीडिंग सांगत असणार आहे तर मग कोणचे ऑथर आवडतात, त्याच ऑथरच्या व्यतिरिक्त कुठले बुक्स रीड केलेत का, आणखी त्यांची फेवरेट बुक कुठली, ह्या अशा सगळ्या गोष्टी विचारतील. ठीक आहे, किंवा एखाद्या ऑथरचं तुम्ही नाव घेतलं तर त्याची बायोग्राफी आलेली आहे का, आलं लक्षात. तर अशा भरपूर क्वेश्चन असतात हॉबीवर. तर हॉबी कधीही सांगताना थोडीशी केअरफुली सांगा. त्याच्याबद्दल तुम्हाला फातिमा मॅम सगळं सांगतीलच डिटेलमध्ये. बट हा एक प्रश्न की आज मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे, विथ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. आणि तुमच्या गावात म्हणजे तुमचं नाव जे आहे, नाव आणि DOB याचं सिग्निफिकन्स काय, त्याचं मिनिंग काय आहे, किंवा त्याची काही इम्पॉर्टंट आहे का त्या दिवसाचं, तुमची जी DOB असेल त्याचं काही इम्पॉर्टन्स आहे का. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. नंतर तुमच्या जिल्ह्याबद्दल, तुमच्या एरियाबद्दल तुम्हाला सगळी माहिती असली पाहिजे. इनफॅक्ट शेतीची सुद्धा कुठली पिकं घेतली जातात. ठीक आहे, IBPS POच्या इंटरव्ह्यूला स्पेसिफिकली सांगतो मी, जास्तीत जास्त क्वेश्चन्स कशावर होतील माहिती का, तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल. जेवढे पण तुमच्या स्कीम्स वगैरे विचारतील त्या जास्त करून शेतकऱ्यांसाठी, MSMEसाठी ज्या आहेत त्याच्यावर जास्त भर दिला जातो. त्याच्यामुळं तुमच्या एरियात कुठल्या प्रकारचे पिकं घेतली जातात, त्याचे टाईप्स कुठले असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. देन आहे वाय बँकिंग आफ्टर इंजिनिअरिंग. समजा इंजिनिअरिंगच्या जागी ग्रॅज्युएशन. ठीक आहे, का बँकिंग पाहिजे, बँकिंग का चूज केलं तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन नंतर. देन मोटिव्ह टू परस्यू करिअर इन द बँकिंग सेक्टर. हा आता याला अल्टरनेट क्वेश्चन झालेला असं म्हटलं तरी चालेल. बँक ऑफिसरसाठी स्किल कुठल्या रिक्वायर्ड असतात, हे असे सगळे क्वेश्चन्स. देन याच्यात सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे की तुमच्या युनिव्हर्सिटीबद्दल. ॲग्रिकल्चरचे स्टुडंट असतील तर कंपल्सरी ॲग्रीच्या स्टुडंटला कंपल्सरी तुमच्या युनिव्हर्सिटीबद्दल विचारतातच. जॅमच्या इंटरव्ह्यूला सगळ्यात जास्त तुमच्या, जसं मी म्हटलो शेतकऱ्यांसाठी तो IBPS POचा इंटरव्ह्यू, तसाच मोस्ट ऑफ द जो IDBI JEMचा इंटरव्ह्यू होतो तो होतो तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलवर. ठीक आहे, ग्रॅज्युएशनसाठी क्वेश्चन्स कुठले विचारले जातात. तर आज तुम्हाला मी या सेशनमध्ये सगळेच क्वेश्चन घेतलेले आहेत. BCOMसाठी कुठले असतात, BSc वाल्यांसाठी कुठले असतात, ॲग्रीवाल्यांसाठी कुठले असतात, इंजिनिअरिंगवाल्यांसाठी कुठले क्वेश्चन असतात. आणि त्यात भरपूर जेव्हा सेशन्स चालू होतील ना पुढे, तर त्याच्यात आणखी क्वेश्चन्स ॲड करू आपण. आलं लक्षात.
नंतर तुमचा गॅप नंतर डिग्री गॅप आफ्टर डिग्री काय आहे त्याचं रिझन काय आहे, नंतर तुमच्यातल्या गुड अँड बॅड क्वालिटीज कुठल्या आहेत ह्या गोष्टी विचारल्या जातील. स्ट्रेंथ, विकनेस, देन रिडिंग न्यूजपेपर. हे एक जो तुम्हाला एक प्रश्न विचारला जो न्यूजपेपर रीड करता का. याच्यावर मागच्या वर्षी IBPS POला एक क्वेश्चन विचारला होता की इकॉनॉमिक टाइम्सचा कलर कुठला आहे. इकॉनॉमिक टाइम्स जो पेपर आहे त्याचा कलर कोणता आहे हा सुद्धा क्वेश्चन विचारला गेला होता मागच्या IBPS PO इंटरव्ह्यूला. तर यदा कदाचित जर हो म्हणले तेवढ्या न्यूजपेपरचा कलर पाहून जाल. ठीक आहे. देन तुमच्या लाईफमध्ये गोल काय आहे. देन मुलींसाठी हा क्वेश्चन जास्त विचारला जातो की 3 वुमन सांगा, त्यांची नावं सांगा की ज्या बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टरमध्ये त्यांनी खूप जास्त नाव कमवलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला तो एक प्रश्न होऊ शकतो. नंतर हा विचारू शकतो जास्त करून वाय डू यू थिंक वुमन्स आर प्रिफर्ड हॅव बीन इन्क्रीजिंगली रेकग्नाइज. म्हणजे वुमन्सला का रेकग्नाइज केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. का रेकग्नाइज केलं पाहिजे बँकिंग सेक्टरमध्ये. नंतर प्रेझेन्स पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, त्यांचा इम्पॅक्ट काय पडेल हा एक प्रश्न पण खूप वेळेस विचारतो की तू म्हणजे असं नाही विचारत वुमन्सचा, हेच म्हणतात की तुमचा इम्पॅक्ट काय पडेल जर तुम्हाला आम्ही बँकिंगमध्ये घेतलं. IDBI एक्झामला हा क्वेश्चन होतोच की तुम्हाला जर बँकेत घेतलं आम्ही तर त्याचा इम्पॅक्ट काय पडेल आमच्या बाकीच्या गोष्टींवर, हा एक प्रश्न होतो म्हणजे तुमच्या ब्रांचवर वगैरे. देन प्रेशर हँडलिंग कसं कराल. ठीक आहे. पुढच्या 5 वर्षात तुमचं काय असेल, तुमचं भवितव्य काय बघता तुम्ही, म्हणजे आम्हाला सोडून जाल का जामला वगैरे अशा जामला हे क्वेश्चन विचारतात. 5 वर्षांत तुम्हाला स्वतःला कुठं बघता. ठीक आहे. वाय शुड वी हायर यू. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन हा क्वेश्चन तुम्हाला सगळ्यात शेवटी पण विचारू शकतात. वाय शुड वी हायर यू. तर तेव्हा तुम्हाला तिथे तुमच्या स्ट्रेंथ वगैरे सांगता आल्या पाहिजे. ठीक. देन हे झाली HR डिपार्टमेंटची. याच्यात आता मॅडमला वाटलंच तर मॅडम ॲड पण करतील, जेव्हा एक्स्ट्रा इन्फो सांगतील तेव्हा ॲडच करतील. ठीक आहे. ड्रेस कोडबद्दल वगैरे सगळी माहिती देतील. देन बँकिंग अवेअरनेसचे क्वेश्चन्स. ठीक आहे. HRचे मॅम घेणार आहेत. हे बघा Day 1 HRचे क्वेश्चन्स येतील, म्हणजे उद्या व्हिडिओ HRचा येऊन जाईल. नेक्स्ट डे बँकिंग अवेअरनेसचा. हा मे बी थोडासा लेंथी होऊ शकतो, जास्त वेळ लागू शकतो याला, पण याच्यात सगळ्याच टर्म्स कव्हर करू आपण ज्या मागच्या वर्षी IDBI, JEM बाकीचे इंटरव्ह्यूज आहेत त्याला जे क्वेश्चन्स विचारले गेलेत ते एक्झॅक्ट क्वेश्चन आपण कॉपी पेस्ट केलेले आहेत आणि त्यात थोडेफार ॲड पण केले. देन दुसऱ्या दिवशी बँकिंग अवेअरनेस 3, 4, 5 मे बी हा दिवस तर लागणारच नाही. 5वा दिवस 2च दिवस आहे. 3, 4 या 2 सेशनमध्ये जे तुम्हाला मी ग्रॅज्युएशनवर क्वेश्चन्स विचारणार आहेत, तुमच्या ग्रॅज्युएशनवर कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही. ते क्वेश्चन्स तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत. ठीक आहे. ते क्वेश्चन्स तुम्ही बघा, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की क्वेश्चन्सची लेवल आज काय आहे. त्याच्यानंतर आणखी थोडेफार क्वेश्चन्स तर ॲड करेलच, जर गरज पडलीच तर आणखी काही लोकांसोबत कन्सर्न करून. पण सध्याच्या कंडिशनला तरी 4 दिवसात तुमचे 4 सेशन राहतील. म्हणजे आजची तारीख आहे जवळपास 6, 7, 8, 9 3 दिवसात तुमचं शेड्यूल पूर्ण भेटून जाईल तुम्हाला. 10ला तुम्ही मोकळे राहाल. आलं लक्षात. बरं, तर बँकिंगमध्ये काय विचारतात. बँकिंग अवेअरनेसमध्ये साधा एक सिंपल क्वेश्चन असतो, व्हॉट इज बँक. बँक म्हणजे काय असतं. देन कुठल्या सेक्शनमध्ये येतं बँक. RBI ॲक्ट जो आहे त्याच्यात कुठल्या सेक्शनमध्ये बँकची डेफिनेशन दिली आहे. देन टाईप्स ऑफ बँक. नंतर बँकचा प्रॉफिट कसा स्वतःचा प्रॉफिट हा मॅनेज करते याच्यावर प्रश्न विचारू शकतात. या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर हे तुम्हाला पूर्ण आन्सरसोबत, ठीक आहे, सगळं सेशन होईल. त्यात थेरॉटिकली पण आणि प्रॅक्टिकली पण ह्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर भेटतील. देन सोर्सेस कुठले असतात बँक्सचे अदर दॅन इंटरेस्ट, लक्षात. देन RBIची वर्किंग विचारतात. RBI व्हॉट इज RBI पण विचारतात. तिचे फंक्शन्स विचारतात. तिच्या सबसिडीज विचारतात. सगळ्यात लेटेस्टमध्ये जी आलेली आहे ती विचारतात. देन मॉनिटरी पॉलिसी आणि त्याचे टूल्स पण विचारतात, जसं SLR, CRR, रेपो रेट आहे, काय पर्सेंट आहे, काय आहे, काय त्याचा फायदा आहे बँकेला, म्हणजे RBI कशासाठी वापरतं त्याला गोष्टी, या सगळ्या तुम्हाला इथं विचारल्या जातात. देन नाबार्डचं पर्पज विचारलं जातं, नाबार्डचं वर्किंग विचारलं जातं. ठीक आहे. देन एक्झिम बँक, ठीक आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, तिच्याबद्दल माहिती विचारल्या जाते. तिचे फंक्शन्स विचारले गेलेले आहेत मागच्या वर्षी. देन टाईप्स ऑफ अकाउंट विचारला जातो. हा एक प्रश्न कंपल्सरी असतो आणि त्याच्यातला हा एक जास्त महत्त्वाचा. कासा म्हणजे काय, करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत, कासा रेशो कसा मेंटेन केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. आलं लक्षात. देन हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे की डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अ बँक अकाउंट. बँक अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स नीड असतात. मग कधी कधी ते तुम्हाला याच्यातलं सेव्हिंग अकाउंटसाठी विचारतील, करंटसाठी विचारतील किंवा रिकरिंग अकाउंटसाठी विचारतील. ठीक आहे, म्हणजे जे बिझनेस अकाउंट असतात त्यांच्यासाठी सुद्धा ते तुम्हाला डॉक्युमेंट्स विचारू शकतात. नंतर टाईप्स ऑफ ATM काय, ATMची डेफिनेशन विचारतात, फुल फॉर्म विचारू शकतात.
देन पेनल्टी रेट्स, जे न्यू पेनल्टी रेट्स आलेले आहेत कालच, ठीक आहे, ATM साठीचे, ते पण विचारले जातील तुम्हाला येणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये. देन टाइप्स ऑफ लोन, लोनचे टाइप्स कुठले कुठले असतात, क्रॉप लोन काय असतं, याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारला जातो. मी तुम्हाला आधीच म्हणलेलो आहे की ॲग्री डिपार्टमेंटवर जास्त फोकस असतो. तर टाइप्स ऑफ व्हॉट इज क्रॉप लोन्स हा प्रश्न कंपल्सरी असतो. देन असतो NPA काय असतं, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स काय असतात, ते कसे कंट्रोल करायचे, मेंटेन कसे करता येईल, आलं लक्षात. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने किंवा RBIने कुठले कुठल्या स्कीम लॉन्च केलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात विचारू शकतात. त्यासाठी बँक काय करू शकतं, तुम्ही ऑफिसर झालेत तर NPA तुमच्या ब्रांचचा कमी करण्यासाठी तुम्ही काय करसाल, या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथं विचारल्या जातात. देन मुद्रा लोन, जे MSME साठी म्हणतो मी, मुद्रा लोनची कॅटेगरी आता बजेटमध्ये चेंज झालेली, ती विचारू शकतात तुम्हाला. देन KYC काय असतं, नो युअर कस्टमर, त्याच्यासाठी KYC करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स निडेड असतात, हा प्रश्न पण एक मोस्ट ऑफ द टाइम विचारला जातो. देन टाइप्स ऑफ डिपॉझिट, डिपॉझिटचे कुठले कुठले टाईप आहेत. देन UPI, ठीक आहे, UPI आणि UPI लाईट याच्यावरही प्रश्न विचारला जातो. याची लिमिट विचारली जाते मोस्ट ऑफ द टाइम, UPI लाईटची लिमिट किती आहे, UPIची किती आहे. नंतर सेल्फ हेल्प ग्रुप, याच्यात मेंबर्स किती असतात, सेल्फ हेल्प ग्रुप कुठे कुठे कामात आलेला आहे, कशा कशासाठी गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी सबसिडी दिलेली आहे का बजेटमध्ये येणाऱ्या, या सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात त्याच्याबद्दल. देन जे बँकचं फायनान्शियल स्टेटमेंट आहे, तर हा प्रश्न कधी विचारला जातो, बँकेच्या फायनान्शियल स्टेटमेंटवर. आता इथं हा प्रश्न वेगळा आहे, व्हेअर इज कॅपिटल रेकॉर्डेड, कुठे कॅपिटल रेकॉर्ड केला जातो, हा बीकॉमचा क्वेश्चन आहे, बीकॉमच्या स्टुडंटला विचारला जातो हा. पण ठीक आहे, फायनान्शियल स्टेटमेंटबद्दल टाकला मी इथं, मे बी चुकून झाला असेल तो. हाऊ डज इम्पॅक्ट द ओव्हरऑल फायनान्शियल पोझिशन ऑफ द बँक, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही प्रेफरन्स काय टाकला बँकेचा, ठीक आहे, तुम्हाला एक प्रश्न विचारतील फर्स्ट प्रेफरन्स कुठला आहे तुमच्या बँकेचा. देन त्या बँकेचा तुम्ही यावेळेसचा प्रॉफिट किती आहे, त्या बँकेची मार्केट व्हॅल्यू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, तर ते कुठला पहिला प्रेफरन्स टाकला, का टाकला, या गोष्टी एकदा लक्षात ठेवा. आणि त्या बँकेचा प्रॉफिट लॉस त्याच्यात एकदा वेबसाईट चेकच करून घ्यायची, प्रत्येक त्याचे प्रोडक्ट्स कुठले कुठले त्या बँकेचे, आलं लक्षात ही गोष्ट. देन कॅश लॉस काय असतो. नंतर हे प्रश्न एक महत्त्वाचा असतो की मेन ऑपरेशन कोणत्याच बँकेत अदर दॅन ट्रान्झॅक्शन सोबत आणखी कुठल्या गोष्टी होतात, हा प्रश्न एक विचारला जातो. ट्रान्सफरिंग मनी ट्रान्सफरिंगचे कुठले कुठले मोड्स आहेत. नंतर RTGS, IMPS, NEFT याचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो किंवा सेपरेट विचारलं जाईल. RTGS काय, NEFT काय, IMPS काय, याचे फुल फॉर्म पण विचारले जाऊ शकतात. मार्जिन, व्हॉट इज द मार्जिन, हा प्रश्न जास्त वेळेस विचारला जातो एखाद्या क्रेडिट बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू असेल तेव्हा, मार्जिन काय असते. देन फिस्कल डिफिसिट काय, मी तेच सांगतो, याच्यात सगळेच क्वेश्चन जवळपास कव्हर केले. ठीक, मार्जिनवर आठवलं की ह्या प्रश्नाला जेव्हा मी भोपाळला गेलो होतो इंटरव्ह्यूला क्रेडिट बँक ऑफिसरच्या, तेव्हा खूप बँक ऑफ इंडियाचा क्रेडिट ऑफिसरचा पेपर होता, तेव्हा हा मोस्ट ऑफ द स्टुडंटला विचारला गेला प्रश्न, व्हॉट इज मार्जिन. आलं लक्षात, मार्जिन काय असते, कशासाठी वापरले जाते, किती मार्जिन ठेवले जाते, एखादं तुम्हाला लोन केस करायची असेल तर त्याच्यामुळेच म्हणतो मी, हा जो व्हिडिओ असणार आहे याच्यातले जेवढे क्वेश्चन्स आहेत हे सगळ्याच याच्या पुढे जेवढे पण इंटरव्ह्यू येतील तेवढ्यांसाठी हे महत्त्वाचे क्वेश्चन्स असणार आहेत मित्रांनो. देन इन्फ्लेशन कसं कमी केलं जाईल, रादर दॅन MPs, मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या रिकमेंडेशन शिवाय आणखी तुम्हाला इन्फ्लेशन रिड्यूस करता येईल का. देन कोलॅटरल काय ठेवू शकता व्हेरियस लोनसाठी. राईट इश्यू आणि ऑफरिंग इश्यू हे काय असतात. प्रोव्हिजनिंग हे काय, हे जे क्वेश्चन्स आहे या पेजवरचे हे थोडेसे ॲडव्हान्स लेवलला गेलेत. ठीक, हे क्वेश्चन्स थोडेसे ॲडव्हान्स लेवलला गेलेले पण विचारतात कधी मध्ये, तर थोडेफार हे पण वाचून जाईल. याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे खालचे ते, हा 35 नंबरचा पॉईंट, रिसेशन, इन्फ्लेशन, हायपर इन्फ्लेशन, डिफ्लेशन, GDP, देन कॉन्ट्रॅक्शन, बिअर मार्केट, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, स्टॅगफ्लेशन. हा एक आवडता प्रश्न असतो, स्टॅगफ्लेशन काय असतं म्हणून, हा एक्झामला पण खूप वेळेस आलेला आहे क्वेश्चन, स्टॅगफ्लेशनची डिफिनेशन. देन नंतर लीड बँक म्हणून का, कुठली बँक ह्या लीड बँक असतात, लीड बँकेची डेफिनेशन विचारल्या जातात. देन वर्किंग ऑफ इरडाईचं वर्किंग काय आहे. नंतर युनिव्हर्सल बँकिंग पण विचारला जातो, युनिव्हर्सल बँकिंगचा क्वेश्चन टाकला नाही पण लीड बँकेवरून आठवलं. युनिव्हर्सल बँक कुठल्या कुठल्या असतात, त्यांचे वर्किंग काय असतात, कशावरनं युनिव्हर्सल बँक म्हटलं जातं. देन व्हॉट इज IPO, मग IPO जर विचारलं गेलं इन केस एखाद्या शेअर मार्केटबद्दल बोलला तर मग कॅपिटल मार्केट, मनी मार्केट तिथपर्यंत जाईल गोष्ट, पण IPO वर एक प्रश्न विचारला जातात, IPOचा फुल फॉर्म. देन लेटेस्टमध्ये कुठला IPO आलेला आहे, ह्या गोष्टी विचारल्या जातात. तर IPOच्या संदर्भात थोड्याफार गोष्टी माहिती करून घ्या. नंतर डिपॉझिट आणि विड्रॉल स्लिपबद्दल क्वेश्चन विचारला जातो की डिपॉझिट स्लिपवर कुठे काय लिहिलेलं असतं, विड्रॉल स्लिपवर कुठे काय लिहायचं असतं.
ह्या गोष्टी विचारल्या जातात. देन तुमचा सिबिल स्कोअर, व्हॉट इज सिबिल, तिचे युजेस काय, कशासाठी सिबिल वापरला जातो. देन कॉल डिपॉझिटला काय म्हणतात ते डिपॉझिटच्या टाईप्समध्ये येऊन जाईल. देन ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ह्या काय वर्क करतात. देन करन्सी चेस्ट काय असतो, ठीक आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस काय आहेत. आता मे बी उद्या 7 तारखेला 7 तारखेला न्यू टॅक्स पॉलिसी येणार आहे, ठीक आहे. डायरेक्ट टॅक्स, न्यू डायरेक्ट टॅक्स काहीतरी आहे नावाचं, न्यू टॅक्स स्लॅब आहे वाटतं. न्यू टॅक्स स्लॅब नाही येणार तो, ठीक आहे. एक ऍक्ट येणार आहे आता टॅक्सचा, जो आपला 1961चा इन्कम टॅक्स ऍक्ट आहे 1961, त्याला रिप्लेस करण्यासाठी उद्या 7 तारखेला सेशनमध्ये पार्लमेंटच्या एक नवीन न्यू टॅक्स स्लॅब येणार आहे, ठीक आहे. त्याच्यात नवीन टॅक्सच्या पॉलिसी ठरवल्या जातील, त्यात ऍक्ट येणार आहे नवीन, असं म्हटलं तरी चालेल. त्याच्याबद्दलही माहिती घ्या उद्या सगळ्यांनी. देन चेक आणि त्याचे टाईप काय असतात, बिअरर चेक काय असतो, सगळ्या या गोष्टी, क्रॉस चेक काय असतो, ह्या गोष्टी विचारल्या जातात. टाईपचे किसान क्रेडिट कार्ड, केसीसी कार्ड काय, हा क्वेश्चन तर सगळ्यात जास्त विचारला जातो केसीसी बद्दल. ॲग्रीच्या स्टुडंटला तर कंपल्सरी हा क्वेश्चन्स, ठीक आहे. देन मनी लॉन्ड्रिंग काय आहे, मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमी डिफरन्स, व्हॉट इज FDI आणि FII. FDI जसं इन्शुरन्स सेक्टरमध्ये FDI 100% केलेलं आहे, मग बाकीच्या सेक्टरमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये FDI 100% आहे, याच्याबद्दल माहिती घेऊन जा. सगळ्यात जास्त क्वेश्चन्स तर मला वाटतं यावेळेस IBPS PO आणि एक्झामला बजेटवर येणार आहे. बजेटमध्ये ज्या गोष्टी बोलल्यात, तर बजेट करताना मित्रांनो आणखी एक लक्षात घ्या, बजेट करताना सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, बजेट जे आहे ना ते स्वतः रीड करा, ठीक आहे. जे पूर्ण स्पीच आहे बजेटचं स्पीच, जे बजेटचं स्पीच आहे ते स्वतः रीड करा एकदा. त्याच्यानंतर हायलाइट्स आहे तिच्या, ठीक आहे. हायलाइट्सचं पण एक PDF आहे, ती वाटलंच तर मी आपल्या चॅनलवर टाकून देतो. त्या दोन्हीही बघून घ्यायचे तुम्हाला. आलं लक्षात, हायलाइट्स आणि स्पीच हे एकदा तरी रीड करून घ्या, त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. म्युच्युअल फंड काय असतं, रिस्क असोसिएट विथ म्युच्युअल फंड काय असतं हे विचारतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, याच्यावर प्रश्न विचारला जातो, कुठले निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहेत. बेसल नॉर्म्स 1, बेसल नॉर्म 1, बेसल नॉर्म 2, बेसल नॉर्मचे काय असतं हे विचारलं जातं. डिमांड ड्राफ्ट काय असतं विचारतात. कॅपिटल मार्केट, जसं आपण बोललो कॅपिटल मार्केट प्रायमरी आणि सेकंडरी असतं, मग त्याच्यात काय फरक पडतो. प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग काय असते, किती प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग आहे बाकीच्या गोष्टीत, बँकेत किती आहे, कॉर्पोरेट बँकेत किती आहे. देन लेटेस्ट ॲडव्हान्समेंट इन डिजिटल बँकिंग, याच्यावर एक प्रश्न खूप जास्त विचारला जातो, ठीक. याच्यावर तो जास्त विचारणार नाही आलं तर, पण बाकीचे जेवढे क्वेश्चन्स घेतलेत हे एकदम परफेक्ट. मी तुम्हाला काय सांगतो, एवढे जर क्वेश्चन्स केले तुम्ही, हे 50 बँकिंग अवेअरनेसचे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही एवढे कॉन्फिडंट झाले इंटरव्ह्यूला, जे लोक म्हणतात ना की इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स लागतो, बरोबर आहे. सगळ्या लोकांचं ऐकलं असणार तुम्ही, जेवढे इंटरव्ह्यू बघितलेत किंवा जेवढे पण इंटरव्ह्यूचं गायडन्स करतात ते एकच सांगतात, इंटरव्ह्यूत कॉन्फिडन्स खूप लागतो. पण तुम्हाला एक सांगू का मित्रांनो, इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स केव्हा येतो माहिती का, जेव्हा माणसाचा अभ्यास झालेला आहे, की आपण थोड्या टर्म्स वाचलेले आहेत. खूप वेळेस, पुष्कळ वेळेस एकच क्वेश्चन होतो की जेव्हा संध्याकाळी जो स्टाफ असतो थकलेला असतो, ते फक्त एवढंच विचारतात, काय काय वाचून आला सांग, काय काय वाचून आला हा सांग. हे नको सांगू काय त्याच्यात वाचलं काय, फक्त तू आम्हाला सांग काय काय रीड केलं. म्हणजे तुम्ही नुसते सांगितलं ना की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट वाचले, बेसल नॉर्म्स वाचले, डिमांड ड्राफ्ट, कॅपिटल मार्केट, प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग, जेव्हा तुमच्या तोंडून हे नावं निघतील तो माणूस तिथेच गार होतो. यार नाही आहे. खूप वेळेस असं होतं की जेव्हा शेवटचे जेव्हा स्लॉट असतात 5-6च्या नंतर मुलांना उशीर होतो इंटरव्ह्यूसाठी, तर तेव्हा खूप कमी वेळात ठेवतो. तर ते डोक्यात ठेवू नका की त्याचा काही इम्पॅक्ट पडतो का. पण ते जे 5-6 मिनटं तुम्ही इम्प्रेशन पाडलं ना, काम संपलं तुमचं. काही लोकांचा 10-12 मिनिटं होतो. खूप वेळेस पोरांचा एक प्रश्न असतो, यशोवाल्यांचा पण सिमिलरली असतो, यार माझा 15 मिनिटं झाला, 17 मिनिटं झाला, 18 मिनिटं झाला, हे मॅटरच करत नाही. तुमचा 5 मिनिटं जरी झाला इंटरव्ह्यू, तर तुम्ही ते 5 मिनिटात काय इम्पॅक्ट पडला समोरच्यावर, तुम्ही त्याला नॉलेज किती दाखवलं, हे मॅटर करतं. आणि त्यात सगळ्यांना माहिती आहे की तुमचा अभ्यास चांगला आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण ॲक्च्युअल बाकीचं नॉलेज किती आहे तुमच्याजवळ, करंट रिलेटेड इश्यू तुमचं किती आहे, ह्या गोष्टी हे जास्त मॅटर करतं. कारण की समोरचे जे इंटरव्ह्यू घेणार आहेत ते 30-30, 35-35 वर्ष झाले त्या बँकेत वर्क करतात. त्यांना माहिती की आपल्याला आत्तापर्यंत जेवढे पण लोक आपल्या बँकेत जॉईन झालेत ना, नवीन, ते ऑफिसर्स असो, क्लर्क असो, यांना 3-3, 4-4 महिने बँकेतलं वर्किंग जमत नाही, बरोबर आहे. की हे त्या गोष्टीला अडॉप्ट करू शकत नाहीत लवकर, ते यांना कायच माहिती आहेत. जेव्हा हे तर पोरं फ्रेशर आहेत समोरचे, बरोबर आहे. तर तुम्हाला ते सगळ्या बेसिक गोष्टी विचारतील, ज्या साध्या डेफिनेशन वगैरे असतात त्या. सो पॅनिक होऊ नका. एकदा वाचून जर गेले तुम्ही या गोष्टी, तुम्हाला वाटतील खूप मोठ्या आहेत, पण ह्या पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी जेव्हा कव्हर करेल ना,
त्याच्यानंतर तुम्ही ते फक्त एक दोनदा वाचून घेतो, व्हिडिओ बघून गेले, तुम्हीच मला फक्त इंटरव्ह्यूवर आले की एकदा तुमचा जो काही फीडबॅक असेल तो पर्सनली कळवा, चालेल. देन बीकॉमसाठी कुठले क्वेश्चन्स विचारले जातात लक्षात. आता इथनं पुढे बीकॉमचे क्वेश्चन्स, BSCचे क्वेश्चन्स, ॲग्रीचे क्वेश्चन्स, देन इंजिनिअरिंगवाल्यांना कुठले क्वेश्चन्स विचारले जातात हे सगळे क्वेश्चन्स आलं लक्षात. तर हे बीकॉमचे जे क्वेश्चन आहेत तर मला असं वाटतं की याच्यातले बॅलन्स शीट झालं, बॅलन्स शीटचे राईट लेफ्ट साईडला काय असतं काय नाही, कुठल्या गोष्टी बॅलन्स शीटमध्ये येतात, ठीक आहे, ॲसेट्स कुठले असतात ह्या गोष्टी थोड्या पाहून जा, लायबिलिटीज कुठले आहेत, कारण की ह्या गोष्टी बाकीच्या स्टुडंटलाही विचारल्या जाऊ शकतात. बीकॉमचे जे क्वेश्चन आहेत ते मला असं वाटतं BSc वाल्यांना पण बघितले पाहिजे थोडेफार तरी आलं लक्षात, थोडेफार तरी BSc वाल्यांना पण बघितले पाहिजे, जे BA वाले आहेत त्यांना पण बघितले पाहिजे, कळलं. देन कॉम्प्युटर्स आर युजफुल इन बँकिंग, हा एक प्रश्न सगळ्यांनाच विचारला जातो, कम्प्युटरचा काय फायदा आहे बँकिंगमध्ये, ठीक आहे. देन व्हॉट इज बॅलन्स शीट, हा कंपल्सरी क्वेश्चन आहे, हा जाममध्ये हे जे क्वेश्चन आहेत पुढची ज्यांचा जामचा इंटरव्ह्यू त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, एवढे क्वेश्चन करून जा. 3-4 वर्षात जेवढेही जामचे इंटरव्ह्यू बघितलेत तर ॲग्रीवाले, बीकॉमवाले, इंजिनिअरिंगवाल्याला तर कमी, पण बीकॉमवाल्याला, ॲग्रीवाल्याला, BSc वाल्याला असे तडपू प्रश्न विचारले त्यांना की बेकार, म्हणजे असे नाही की लयच वर्स्ट होते, ठीक आहे. थर्मोडायनॅमिक्सचा लॉ सांगा आलं लक्षात, थर्मोडायनॅमिक्सचा लॉ सांगा. देणे बॅलन्स शीट काय, एकदम बेसिक गोष्टी, न्यूटन्सचा लॉ काय, त्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात BSc वाल्यांच्या ह्याच्यात. त्यांनी इंजिनिअरिंगवाल्यांना विचारलं की पिल्लरची डेप्थ किती असली पाहिजे, ठीक. तर ते क्वेश्चन तुम्हाला पुढे मी दाखवतोच, पण सध्याच आपण बीकॉमचे बघूयात की हे क्वेश्चन्स पण ज्यांच्याकडनं जमले त्यांनी बघून घे जा. डिफरन्स बिटवीन शेअर अँड डिबेंचर हा प्रश्न विचारतो, शेअर अँड डिबेंचर मधला काय आहे, ऑब्सोलेट स्टॉक म्हणजे डेड स्टॉक म्हणजे काय असतं, त्याचा बँकेवर काय परिणाम पडतो. देन करंट असेट लायबिलिटीज कुठले असतात त्याची आपल्या बॅलन्स शीटमध्ये आपण म्हणतो त्याच्यावर येतं. हा नेट प्रॉफिट काय असतो, कंटिंजंट लायबिलिटीज अँड त्या रेकॉर्ड का नाही होत बॅलन्स शीटमध्ये, डिप्रिसिएशन काय असतं, त्याच्या मेथड्स कुठल्या आहेत, स्क्रॅप व्हॅल्यू काय असती, देन आर्टिकल ऑफ असोसिएशन काय असतं, देन रिसेशन काय असतं, कळलं. याच्यातला कुठलाही क्वेश्चन तुम्हाला वाटत नाही की येईल, म्हणजे आता मला वाटतं नेट प्रॉफिट काय हा प्रश्न येऊ शकतो. करंट ॲसेट अँड लायबिलिटीज काय असतात, ऑब्सोल्यूट स्टॉक हा डेड स्टॉक असतो, जर IPOवर प्रश्न विचारला तुम्हाला हे पण विचारू शकतात. शेअर अँड डिबेंचर मधला फरक विचारू शकतात, बॅलन्स शीट काय असते ते विचारतात, बॅलन्स शीटचा फायदा काय असतो आलं लक्षात, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काय असतं, देन ब्रेक इव्हन ॲनालिसिस काय असतं. तर ह्या गोष्टी थोड्याफार बाकीच्यांनी बघून जा, कळलं. देन FIFO फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट, व्हॅल्युएशन मेथड काय असते ही FIFO, LIFO, हे हा बीकॉमचा क्वेश्चन आहे, हा बाकीचा नाही केला चालेल, हा बीकॉमचा क्वेश्चन आहे, हा बीकॉम वाल्यांनी एकदम केअरफुली करा, कळलं. देन गोल्डन रूल काय आहेत अकाउंटिंगची, हा एक प्रश्न बीकॉम वाल्यांसाठी विचारला जातो. फायनान्शियल स्टेटमेंट बद्दल माहिती विचारतात तुम्हाला ती सगळी, ठीक आहे. फायनान्शियल स्टेटमेंट काय असतं, छोट्या गोष्टी द्या, ठीक आहे, जास्त अवघड नाही, जास्त डीपमध्ये पण जायचं नाही, डेफिनेशन ते मी पुढच्या सेशनमध्ये कव्हर करेलच, तेवढी जरी माहिती घेऊन गेली ना तुम्ही तर मोर दॅन सफिशियंट आहे आपल्याला, कळलं. देन ट्रेडिंग अकाउंटसाठी कुठले कंपोनंट्स असतात, टॅक्स आणि त्याचे टाईप काय हे तर सगळे, आता हा टॅक्स अँड टाईप्स याचे सगळ्यांनी क्वेश्चन बघून जायचा हा पण, ठीक आहे. फेवरेट सब्जेक्ट कुठला आहे बीकॉममध्ये आणि का, हा प्रश्नच सगळ्यांनाच असतो की ॲग्रीवाल्यांना पण, BSc वाल्याला पण, कुठलं पण ग्रॅज्युएट असेल, इंजिनिअरिंगवाला पण, तर तुझ्या याच्यातला सब्जेक्ट फेवरेट कुठला आहे हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. डिफरन्स बिटवीन अकाउंटिंग अँड फायनान्स, देन डबल एंट्री बुक कीपिंग जो असतो ही टर्म काय एक्सप्लेन करते हे विचारतात. नंतर कन्सेप्ट विचारतात डिमांड अँड सप्लायची, ते बेसिक क्वेश्चन्स आहेत आलं लक्षात. कॅश अकाउंटिंग आणि ॲक्युरल अकाउंटिंग मधला फरक विचारतात, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मधला फरक विचारतात, TDS काय, टॅक्स डिडक्टेड सोर्स, ठीक आहे, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स आणि हा कशा कॅल्क्युलेट केला जातो हा. नंतर व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय ब्रेक इव्हन ॲनालिसिस, हा क्वेश्चन डबल झाला, ब्रेक इव्हन ॲनालिसिस वगैरे विचारला जातो क्वेश्चन्स, ठीक. हे जेवढे क्वेश्चन्स होते तुमच्यासाठी हे सगळे ॲक्च्युअल एक्झामला विचारले गेलेले आहेत, तर तुम्हीच विचार करा. तुम्ही जर तिथं गेले वाचून, तुम्हाला त्यांनी विचारले ही 4-5 आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स, तुम्ही म्हटले नाही येते सर मला, ते म्हणतील 4 वर्षात काय केलं, तर तुम्ही जर याच्यातल्या गोष्टी सांगितल्या ना, ठीक आहे, याच्यातल्या ह्या गोष्टी सांगितल्या, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग येतं सर मला, ठीक आहे, टॅक्सचे टाईप्स येतात, फायनान्शियल स्टेटमेंटबद्दल मी सांगू शकतो, FIFO LIFO बद्दल सांगू शकतो तुम्हाला, TDS बद्दल माहिती देऊ शकतो, डिमांड अँड सप्लायबद्दल मी सांगू शकतो, डबल एंट्री बुक किपिंग सांगू शकतो. ह्या गोष्टी जरी तुम्ही सांगितल्या तर तुम्हीच विचार करा काय फरक जाणवेल तुम्हाला समोरच्या माणसावर,
एक विचार करा, तुम्हीच, मला नाही आला अकाउंटिंगचे क्वेश्चन, मी नाही आहे बीकॉमचा ॲक्च्युअलमध्ये, पण मी तुम्हाला इथल्या 4-5 गोष्टी सांगितल्या. कसं वाटतं बीकॉमवाल्यांना? तुम्हीच आता सध्या विचार करा की तुम्हीच इंटरव्ह्यूवर आहे आणि मी म्हटलं तुम्ही मला प्रश्न विचारले, मला नाही आले, पण मी याच्यातल्या 2-3 गोष्टी जरी सांगितलं तुम्हाला की सर मला हे येत नाही पण मी हे वाचलेलं आहे, भारी वाटेल ना? तर या गोष्टी करून जा. ठीक आहे. 26 क्वेश्चन्स आहेत ते जे ॲग्रीचे आलेले आहेत. हा ॲग्रीवाल्यांना एक कंपल्सरी क्वेश्चन असतो. हा तर कुठं पण विचारतात, कुठं कोणत्याही इंटरव्ह्यू जा. हा आमच्या ॲग्रीवाल्यांना, म्हणजे ॲग्रीचं बॅकग्राऊंड आहे म्हणून म्हणतो मी, हा एक कंपल्सरी क्वेश्चन असतो की व्हाय जनरल बँकिंग अँड नॉट AFO. म्हणजे AFO नाही म्हणत ते, पण ते म्हणतात की तुम्ही ॲग्री कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास का नाही केला, बँकिंगमध्ये का आले. हा एक क्वेश्चन असतो याच्यावर. तर याचे रेडी आन्सर चांगलं करा. आणि मला वाटतं असे काही काही जे क्वेश्चन्सचे आन्सर राहतील ना, ते स्वतःचे बनवायला चालू करा. ठीक आहे. मॅमला पण मी उद्या हेच सांगाल की प्रत्येक गोष्टीचा आन्सर नका सांगू. नाही काय व्हायचं, सगळे तुम्ही ते व्हिडिओ पाहून जाल, तेच क्वेश्चन सगळ्यांचे सेम मारले गेले ना, ते म्हणतील की अरे अरे हे रट्टावाज येते. ठीक आहे. तर तसं नका होऊ देऊ. या 4 डिपार्टमेंटचे क्वेश्चन आणि इकडले पण काही काही क्वेश्चन्स असे आहेत की जे तुम्ही स्वतः जर चांगले रेकॉर्ड केले तर त्याचा फायदा नक्की होईल. कळालं? रावेमध्ये काय केलं, हा क्वेश्चन शेवटी ॲड केलेला आहे, जागा नव्हती म्हणून. व्हॉट डू यू डू इन रावे, हा क्वेश्चन ॲग्रिकल्चरवाल्याला होतो, बीटेकवाल्याला होतो. तुमचा प्रोजेक्ट जो झालेला आहे त्याच्यात काय काय कव्हर केलं तुम्ही. इनफॅक्ट इंजिनिअरिंगवाल्यांना पण प्रश्न विचारतात की जो फायनल इयरला तुम्ही प्रोजेक्ट केला तो कशावर होता, काय काय केलं ते. आलं लक्षात? सॉईल आणि टाईप ऑफ सॉईल, बेसिक क्वेश्चन्स. ठीक आहे. हा एकदम बेसिक क्वेश्चन. सॉईल इरोजन काय, हा थोडासा पुढे गेल्यावर विचारतात, इकडले आन्सर आल्यावर इकडं. ठीक. पण मग असे प्रेमिंग क्वेश्चनची केली तशी की त्या टाईपनं तुम्हाला क्वेश्चन विचारतील. तर हे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. तुमचं ॲग्री झालेलंही असेल, तुम्हाला काही येत नाही मला माहिती आहे. ठीक आहे. बीटेकवाले झाले, सगळे हॉर्टीवाले झाले, ASDS वाले झाले, ABM वाले झाले, सब केली आहे ही. तुम्हाला ह्या गोष्टी तर मिनिमम करायच्या आहेत. हे 25-30 क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरीच करायचे आहेत. देन कॅन यू एक्सप्लेन द डिफरंट फार्मिंग सीझन्स, म्हणजे तुमच्या रिजनमध्ये जे कुठले पिकं घेतले जातात. इन शॉर्ट सरळ सांगायचं म्हणजे कुठले पिकं तुमच्या शेतीमध्ये घेतले जातात, उन्हाळ्यात कुठलं घेतलं जातं, रब्बी पीक कुठले तुमच्याकडे, खरीप कुठले, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. ठीक आहे. कुठल्या मागणी जास्त आहे, देन रिव्होल्युशन कुठले आहेत. ठीक आहे. व्हाईट रिव्होल्युशन काय आहे, ब्ल्यू रिव्होल्युशन काय आहे, ह्या सगळ्यात जास्त गोष्टी विचारल्या जातात. त्याच्याचबरोबर त्या रिव्होल्युशन्ससाठी त्याचे त्या फादर ऑफ रिव्होल्युशन्स म्हणतात त्याला, आय थिंक, ते विचारले जातात. देन नंतर तुमचे जे डिपार्टमेंट आहेत त्याचे फादर विचारले जातात. ठीक आहे. ॲग्रोनॉमीचे फादर कोण आहेत, हा जामला क्वेश्चन कंपल्सरी आहे. त्या सरांचं नाव घेतलं जर मला नाही आठवते. ठीक आहे. जे ॲग्रीचे रिव्होल्युशनर आहेत, ॲग्रोनॉमीचे फादर ऑफ ॲग्रोनॉमी, तुम्हालाच माहिती असेल, कमेंटमध्ये सांगा, मला नाही माहिती. त्यांचं नाव घेऊन डायरेक्ट विचारतात हे कोण होते म्हणून. त्याच्यामुळे फादर ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट पाठ करून जावा. ठीक आहे. नंतर सॉईल हेल्थ कार्ड स्कीम ही काय असते हे विचारतात. हायड्रेट ॲग्रिकल्चर काय आहे, बायोगॅस प्लांट जे असतात त्याच्याबद्दल विचारले जातात. व्हॉट इज बायोगॅस प्लांट काय असतात, बायो फर्टिलायझर आणि बायो इन्सेक्टिसाइड्स हा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न जास्त ते बायोटेक्नॉलॉजीवाले विचारतात. ते व्हॉट इज मिक्स फार्मिंग काय आहे, क्रॉपिंग काय म्हणतात, कशाला मिक्स क्रॉपिंग काय असते. ॲग्री ग्रॅज्युएट आहे तुम्ही आणि आता तुम्ही बँकेत लागले तर तुम्ही फार्मर्सला कशी हेल्प कराल, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी. ठीक आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ फार्मिंग, शेती करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट कुठली लागते, हा एक प्रश्न विचारला जातो. तर हे 2-3 क्वेश्चन जे आहेत खालचे, हा एक, हे 2 झाले. नंतर हे पण मला वाटतं महत्त्वाचेच आहेत, मिक्स क्रॉपिंग, हेल्थ कार्ड स्कीम, व्हॉट इज सॉईल इरोजनवर जास्त प्रश्न विचारतात, सॉईल अँड टाईप्सपेक्षा याच्यावर जास्त विचारतात. त्याच्याबद्दल माहिती घेऊन जावा. ठीक आहे. सीड ब्लेंडिंग काय असतं, इरिगेशन कुठले असतात, इरिगेशनचे टाईप्स काय काय आहेत. तर इरिगेशनच्या टाईपमध्ये जास्त आत नका जाऊ. डीप इरिगेशन म्हणजे काय एवढं नाही द्यायचं, फक्त इरिगेशनचे टाईप पाहायचे, लक्षात घ्यायचे. ठीक. तर मी तुम्हाला ते डाटा देईलच मी अवेलेबल करून, जेवढं तुम्हाला बोलायचं, जेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं ना, तेवढं मी सगळं तुम्हाला सोर्स अवेलेबल करून दिले. ठीक आहे. देन फार्म मेकॅनायझेशन काय असतं, हे बीटेकवाल्यांना प्रश्न विचारले जातात जास्त वेळ. बेंच टेरेसिंग काय असतं, 2 स्ट्रोक इंजिन आणि 4 स्ट्रोक इंजिनचा फरक काय असतो, हा क्वेश्चन इंजिनचा क्वेश्चन इंजिनिअरवाल्यांना पण विचारतात, मेकॅनिकलवाल्यांना. देन सॉईल कन्झर्वेशन म्हणजे काय असते, पोस्ट हार्वेस्ट प्री हार्वेस्ट लोन काय असतात. देन रिन्युएबल एनर्जी, आता सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी हा क्वेश्चन कोणालाही विचारू शकतात. आलं लक्षात, सोर्स ऑफ रिन्युएबल एनर्जी हा प्रश्न कोणालाही विचारू शकतात. तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल लक्षात घ्या. डिनवेलिंग काय,
ग्राफ्टिंग काय असते, क्रॉप रोटेशन काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे क्रॉप रोटेशनचं. ठीक आहे. देन जेनेटिकल मॉडिफाईड जे क्रॉप्स असतात त्याचे एक्झाम्पल विचारतात तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम. ऑर्गॅनिक फार्मिंग हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग काय असते. ठीक आहे. देन वॉटर कन्झर्वेशन इम्पॅक्ट ॲग्रिकल्चर हा एक प्रश्न विचारला जातो बीटेक वाल्यांना जास्त टाइम करून. MSCP काय, MSP काय आहे हा प्रश्न सगळ्यांनाच विचारला जातो, कारण की त्याच्यावर मागे मोठं आंदोलन झालं होतं. तर मग व्हॉट इज मिनिमम सपोर्ट प्राईस आणि त्याचं इम्पॉर्टंट काय फार्मर्ससाठी ह्या एक गोष्टी बघून घ्या. आलं लक्षात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग काय असतं, त्याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. सप्लाय चेन मॅनेजमेंट ॲग्रिकल्चरची काय असती. देन इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय टू अप्लाय फॉर अन ॲग्रिकल्चरल लोन हा एक प्रश्न. ॲग्री लोनसाठी आता हा क्वेश्चन तिकडंच पाहिजे होतो, पण हा इकडं पण घेऊन घ्या. सगळ्यांनी लक्षात घ्या. इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ फार्मर्स टू अप्लाय फॉर अन ॲग्रिकल्चरल लोन. देन ड्रोन्स आणि AI कॉन्ट्रीब्युशन काय आहे ॲग्रिकल्चरमध्ये. ठीक आहे. त्यांचा काय फायदा घेऊ शकतो आपण. लेटेस्ट ट्रेंड्स काय चालले ॲग्रिकल्चर मेकॅनायझेशनमध्ये. देन व्हॉट आर द बेस्ट सस्टेनेबल फार्मिंग प्रॅक्टिसेस काय आहेत. ठीक आहे. ॲग्रो फॉरेस्ट्री, ॲग्रोनॉमीवाले विचारतात ॲग्रो फॉरेस्ट्री हाऊ इट डज इट बेनिफिट द एन्व्हायरमेंट. देन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट काय असतं, कसं केलं जातं. डिफरन्स बिटवीन खरीप, रब्बी आणि झेड क्रॉप्स. झेड क्रॉप्स कुठले असतात, रब्बी क्रॉप्स कुठले असतात, खरीप क्रॉप कुठले असतात, कुठल्या मंथमध्ये घेतले जातात हे विचारतात. त्याचे एक्झाम्पल विचारू शकतात. देन विच क्रॉप्स रिक्वायर मोर वॉटर, कुठल्या क्रॉप्सला जास्त पाण्याची गरज आहे. विच आर ड्रॉप रेजिस्टंट हे सगळे प्रश्न याच्यावर विचारले जातात. आलं लक्षात. याच्यातले मग बॅक्टेरियल फंगल वगैरे हे जास्त थोडेसे डीपमध्ये जातात. सिरियल क्रॉप्स ग्रोन इन इंडिया कुठले, पेस्टिसाइड्स यूज कुठले केले जातात ॲग्रीसाठी. हा प्रश्न कसा विचारला जाईल, तुमच्या एरियामध्ये कुठले पेस्टिसाइड्स वापरतात. एरिया वाईज डिफर कराल तर एरिया वाईज आन्सर दे जा. ठीक आहे. फंगल डिसीज कुठल्या क्रॉपमध्ये, जर लेटेस्टमधला कुठला क्रॉप फंगल डिसीज असेल तर हा क्वेश्चन विचारला जातो. आलं लक्षात. देन इंजिनिअरिंगवाले. ठीक. इंजिनिअरिंगवाल्यांना प्रश्न विचारले जातात. हा तर झाला कम्प्युटर काय यूज केला जातो. हाऊ डू इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट कॉन्ट्रीब्यूट टू द बँकिंग सेक्टर. की इंजिनियर्स हे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जे ते बँकिंग सेक्टरमध्ये कसे कॉन्ट्रीब्यूट करतात. देन फेवरेट सब्जेक्ट इंजिनिअरिंगचा टॉलरन्स काय असतं, टॉर्क काय असतं, याच्यावर खूप कमी वेळेस विचारलं पण विचारतात. स्लॅब डेप्थ विचारली जाते. स्ट्रेस अँड स्ट्रेनचा कन्सेप्ट विचारतात. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड डायनॅमिक सिस्टीम आलं लक्षात. देन व्हॉट इज डिफरन्स बिटवीन थर्मोडायनॅमिक्स अँड हीट ट्रान्सफर. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय असतं, हीट ट्रान्सफर काय असतं, टाइप्स ऑफ गिअर्स हे मेकॅनिकलवाल्यांचे क्वेश्चन आहेत. आलं लक्षात. सेंट्रिफ्युगल पंप वर्क काय करतं. डिफरंट टाइप्स ऑफ फाउंडेशन यूज इन कन्स्ट्रक्शन हा सिव्हिलवाल्यांना क्वेश्चन विचारला जातो. तर अशा टाईपच्या प्रत्येक क्वेश्चन ॲड केले. ठीक आहे. लक्षात येईलच तुम्हाला कुठल्या टाईपचे फाउंडेशन यूज करायचं कन्स्ट्रक्शनसाठी. देन कॅल्क्युलेट द लोड बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ अ कॉलम. कॉलमची लोड बिअरिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते हे सिव्हिलवाल्यांचे क्वेश्चन आहेत 5. ठीक आहे. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ब्रिजेस, हाऊ आर दे डिझायनर. आणि याच्यातला एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे सिव्हिलवाल्यांसाठी हा. व्हॉट आर द मेन कॉज ऑफ बिल्डिंग फेल्युअर. बिल्डिंग फेल्युअरचं महत्त्वाचं कारण काय आहे हा प्रश्न एक इम्पॉर्टंट आहे. देन व्हॉट इज डिफरन्स बिटवीन AC अँड DC करंट हे EXTC आणि इलेक्ट्रिकलवाल्याचे समजा. व्हॉट आर ट्रान्सफॉर्मर, हाऊ डज इट वर्क. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर्स. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो प्रोसेसर. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पॉवर फॅक्टर्स अँड सिग्निफिकन्स. हे क्वेश्चन्स ENTC वाल्यांचे ते इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांसाठी हे क्वेश्चन्स विचारले जातात. हे बेसिक क्वेश्चन्स आहेत. जसे जसे जमले तसे तसे ॲड केलेले हे 4-5 ॲड केलेत. आणखी आपण जसं सेशन कव्हर करू ना त्यात बाकीचे पण क्वेश्चन्स ॲड करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. पण हे सगळे क्वेश्चन्स याच्यावरच जास्त विचारले जातं. ठीक आहे. इंजिनिअरिंगवाल्यांना समजा याच्यातच जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. हे असे तुमचे 5 इकडले आणि हे BSc वाले नाही इकडले स्टार्टिंगचे थोडेफार कळालं. नंतर डिफरन्स बिटवीन C++, जावा या लँग्वेजसाठी कॉम्प्युटरवाल्यांसाठी क्वेश्चन असतात. डिफरन्स विचारतात SQL, NoSQLच्या डाटाबेसचा. देन कुठले टाईप्स आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ डाटा स्ट्रक्चर्स असतात. AI इन्फ्लुएन्सिंग इंजिनिअरिंग फील्ड्स हा प्रश्न कोणाला पण विचारले जाऊ शकतात. नुसतं कॉम्प्युटरवाल्याच नाही बाकीच्यांना पण विचारले जाऊ शकतो हा प्रश्न. रिन्युएबल एनर्जी सोर्स मी जसं आधी बोललो होतो सेम ते इथं पण लागू होईल. विचारले जाऊ शकतो तुम्हाला क्वेश्चन. टेक्नॉलॉजी इन डिजिटल बँकिंग. टेक्नॉलॉजीचं काय महत्त्व आहे डिजिटल बँकिंगमध्ये. आता हे खालचे जे प्रश्न आहेत हे प्रत्येक इंजिनियर स्टुडंटला विचारले जाऊ शकतो. कळालं. देन व्हॉट इज फोटोसिंथेसिस हे BSc वाल्यांसाठी असतं. ठीक आहे. BSc वाल्यांचे पण टाईप वेगळे असतात. सो त्या टाईपनंच क्वेश्चन काढलेले.
क्लोरोफिल, फोटोसिंथेसिस, कॅटलिस्ट काय असतं, हे पॉलिमर्स कशासाठी यूज केला जातो, देन कॅलिक्स अँड कोरोला, आर्टरीज, विन्स, हे काय असतात, या टर्म्स काय आहेत याचे डेफिनेशन पाठ करून जायचे तुम्हाला. डिफरन्स विचारला जातो ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा, ठीक आहे, जे आता आपण सांगतो ना BSc केमिस्ट्री वगैरे, बायो काय असते, कुठली डिग्री केली माझ्या बहिणीनं, BSc बायोलॉजी, हे त्यांचे क्वेश्चन आहेत पहिले. नंतर केमिस्ट्रीवाल्यांचे आलेत, फिजिक्सवाल्यांचे आहेत, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, प्रिन्सिपल बिहाइंड इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, क्वांटम मेकॅनिक्स, हे प्रश्न तुम्हाला इंजिनिअरिंगवाल्यांनाही विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. हाऊ डज इट इम्पॅक्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी. वाटलं असतं आजच्या सेशनमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स वाटले ते नोट डाऊन करून ठेवा आणि आन्सर सर्च करायला सुरुवात करा. तुम्ही वेळ न वाया घालता सगळ्यांनी आपले आपले क्वेश्चन जे महत्त्वाचे वाटतात, माझ्या फील्डसाठी मला एक क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. क्वेश्चन तर भरपूर आहेत, तुम्हाला प्रत्येकाला एवढे क्वेश्चन विचारणार आहेत का? नाही. यातले 5 जरी विचारले आणि तुम्हाला 5 जरी आले नाही यातले, तर तुम्ही खूप जास्त कमवलं, एवढं लक्षात घ्या. कुठले पण तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलचे, बरं, त्यातले 3-4 बी आले तर झालं. बाकी बँकिंग अवेअरनेसचे तर 50 त्याच्या बाहेरच येणारच नाही. त्याच्या बाहेरचं 1-2 आली पण तर तुम्हाला ते नाही आले तरी चालतील, पण बाकीचे ते येऊन जातील ना, कळालं. सो मॅथवाल्यांसाठी डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशनचा फरक काय असतो, स्टॅटिस्टिक्स डाटा अनालिसिसमध्ये काय फायदा आहे, महत्त्व काय त्याचं, मिटोसिस आणि मायोसिस काय आहे, ठीक आहे, मायक्रोबायोलॉजी आणि हेल्थ केअर हे मायक्रोबायोलॉजीसाठी येतात. ठीक आहे, हाऊ कॅन स्टॅटिस्टिक बी यूज इन फायनान्शियल मॉडेलिंग, असे प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. नंतर स्कीम रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. तर स्कीम कुठल्या विचारले जातात, ह्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या स्कीम विचारल्या जातात. PM जनधन योजना, देन PM किसान सम्मान निधी, ठीक आहे, किंवा PM किसान स्कीम, प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ह्या सगळ्या आपण कव्हर करणार आहेत आपल्या लेक्चरमध्ये. तर त्याच्याबद्दल जास्त टेन्शन घेऊ नका. नंतर सगळ्याच स्कीम करायची गरज असं नाही, सगळ्या स्कीम नाही करायची गरज, ज्या सध्याच्या बजेटमध्ये गोष्टी झालेल्या आहेत. PM स्वनिधीबद्दल बोललेले आहेत, ठीक आहे, प्राईम मिनिस्टर धान्य कृषी योजना याच्याबद्दल बोललेले आहेत बजेटमध्ये. क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर समजा हा नेहमीच, हे 5 क्वेश्चन जे आहेत हे नेहमीच विचारले जातात इंटरव्ह्यूमध्ये मोस्ट ऑफ द टाइम, 2-3 वर्ष झाली. पण हे बाकी जे या वर्षीच्या बजेटमध्ये तर हे यावेळेसचे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेतच, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. सेंटर ऑफ एक्सलन्स एज्युकेशनमध्ये ते PM जन आरोग्य योजना काय असणार आहे, उडान रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम जी चालू केलेली आहे आता बजेटमध्ये बोललेत तिच्याबद्दल विचारतील. स्वामी फंड 2 विचारतील, ज्ञान भारत मिशन विचारतील, जल जीवन मिशनबद्दल विचारतील, PM जनधन योजनेबद्दल विचारतील. आलं लक्षात. तर या गोष्टी तुम्हाला या वेळेसच्या तुमच्या स्कीम रिलेटेड विचारतीलच. त्यात आणखी मी गोष्टी सर्च करतो, त्यात असतील मी ॲड करेल जशा होईल तशा. ठीक, करंट अफेअर्स, ठीक, याच्यावरही क्वेश्चन विचारला जातो की सध्याच्या लेटेस्ट ट्रेंड्सबद्दल, की बाबा महाकुंभ जे झालं प्रयागराजला त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती विचारतील. देन युनियन बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे, हे जे मी बोललो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो, व्हॉट इज हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया, ठीक आहे, कोणाला भेटला भारतरत्न यावर्षी, कोणाला भेटली 4 लोकांना, त्यांचे नावं विचारतील. रिपब्लिक डेची परेड झाली, हे क्वेश्चन याच्यामुळे टाकला की हा जानेवारी महिन्यातली गोष्ट आहेत म्हणून त्याच्यामुळे टाकतो मी. ठीक आहे, तर जसे तुमचे इंटरव्ह्यू ज्या वेळेस राहतील त्याच्यानुसार हे क्वेश्चन्स चेंज होत राहतील. पण नंतर अवॉर्ड्स जे लेटेस्टमधले आहेत, नोबेल प्राईज, ग्रॅमी अवॉर्ड्स याच्याबद्दल विचारतात. हे नाही वाटलं तरी चालेल, पण थोडंसं याच्यातलं ग्रॅमी अवॉर्ड्समधलं सगळ्यात मोठा विनर कोण आहे. देन अंडर-19 वुमनचा वर्ल्ड कप झाला आत्ता, तो जो इंडियाने जिंकलेला आहे, कोणाला हरवून, साऊथ आफ्रिकेला हरवून. मग मला एक सांगा की इंडियाने याच्या आधी अंडर-19मध्ये मेन्समध्ये असू द्या किंवा वुमन्समध्ये असू द्या साऊथ आफ्रिकेला कुठल्या वर्षी हरवलं, त्यावेळेस कॅप्टन कोण होता हे नक्की सांगा. ठीक आहे. रुपी आणि डॉलरचं रिलेशन काय आहे, सध्या असले जास्त याच्यावर घमासान चालू आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारतील. रिसेंट ट्रेंड्स इन सायबर सिक्युरिटी थ्रेट्स अफेक्टिंग बँक्स, जे बँकेला सायबर सिक्युरिटीसाठी कॉल येत आहे, बरोबर आहे, तुम्ही सध्या सगळ्यांनी ऐकलेलं आहे. एकाला जरी फोन लावायचा म्हणलं मित्राला, घरच्यांना चालू जाते कोणत्या बाई माणसं. ठीक आहे, तर तिच्यासाठी काय करता येईल. देन कंपनीज अँड इंडिव्हिज्युअल कंट्रीब्यूट टू रिड्युसिंग कार्बन इमिजन लो करण्यासाठी तुम्ही काय कंट्रीब्यूट करू शकता. हा प्रश्न जास्त विचारत नाही, पण हे एखाद्या वेळेस विचारतात, SBI PO वगैरे हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नंतर AI जे वाढत चाललेले त्याचं इम्पॉर्टंट काय आहे. ठीक आहे. देन गव्हर्नमेंटचा रूल काय असला पाहिजे, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे धोके आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी. व्हॉट डू यू थिंक द इंडियन गव्हर्नमेंट शुड डू टू इन्शुअर डाटा प्रायव्हसी वाईल प्रमोटिंग डिजिटलायझेशन प्रमोट तर करताय,
पण तुमच्या डाटा प्रायव्हसीसाठी गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं? देन व्हॉट डू यू थिंक इज द मोस्ट इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी टू रिड्यूस यूथ अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया? यूथ अनएम्प्लॉयमेंट हा एक सध्या महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे? आणि हे एफडीआय इन्शुरन्स सेक्टर आता आपण बोललो 100% झाले, तर कितीवरून झालं हे 100% हे पण लक्षात ठेवा. देन सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन असतात मित्रांनो. ठीक आहे, सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. तर सिच्युएशन काय असतं ते असं म्हणतात, कन्सिडर दॅट यू आर सिलेक्टेड ॲज पीओ. तुम्हाला आम्ही सिलेक्ट केलेले पीओ म्हणून. तर कस्टमर हा डिससॅटिस्फाईड आहे तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दल कुठल्या पण बँकेतल्या, तेव्हा तुम्ही काय कराल? हाऊ विल यू हँडल द सिच्युएशन अँड व्हॉट विल बी युअर रिस्पॉन्स टू दॅट थिंग. नंतर ॲज अ पीओ इफ यू डिस्कवर दॅट युअर बँक इज इन्क्लुडिंग लॉसेस, मी जसं बोललो की तुमच्या बँकेला लॉस व्हायला एनपीए वाढत चालला, तर तुमचे इमिजिएट स्टेप्स काय राहतील? हा दुसरा प्रश्न. हे सगळेच महत्त्वाचे आहेत. हा महत्त्वाचा आहे, हा महत्त्वाचा आहे. इफ बँक होल्ड्स ॲसेट्स दॅट आर मॅच्युरिंग इन 2 years while liabilities are due within 1 year, हा एक हे सगळ्यात जास्त महत्त्वाचा. हा बीकॉम वाल्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. लिक्विडिटी रिस्क कशी रिड्यूस केलं जाईल? ठीक आहे. हाऊ शुड द बँक मॅनेज इट्स लिक्विडिटी रिस्क? इफ कस्टमर अप्रोचेस यू फॉर अ लोन, हा एक अति महत्त्वाचा क्वेश्चन. हे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन ज्याला विचारले ना आणि ज्याने आन्सर जर एकदम व्यवस्थित दिलं, ठीक आहे, मला असं वाटतं की मी याचे क्वेश्चन्स तुम्हाला मी हे देतो फक्त 5-6 क्वेश्चन्स. हे क्वेश्चन्स आत्ताच पाहून घ्या आणि याच्यावर स्वतःच आन्सर बनवायला तयार चालू करा. काय होतं ना की मी जर सांगितलं, तुम्ही 10-15 लोकांना जरी पाहिला व्हिडिओ हा आणि 10-15 जण जरी तिथं बोलले ना एखाद क्वेश्चन, तर ते इम्पॅक्ट पडणार नाही तुमचा. आलं लक्षात? इम्पॅक्ट पडणार नाही. पण तेच हाच क्वेश्चन तुम्ही स्वतः विचारला आणि स्वतः थोडंसं ॲनालिसिस केलं, स्वतः बोलले त्यावर एकदम व्यवस्थित, तर तुम्हाला आठवायची गरज नाही, रट्टा मारायची गरज नाही आणि एकदम व्यवस्थित आणि एकदम प्रॉम्प्टली तुम्ही त्याच्यावर क्वेश्चनिंगवर आन्सरिंग करू शकता. ठीक आहे. देन इफ यू आर नॉट सिलेक्टेड देन व्हॉट विल वी डू? हा प्रश्न एवढा व्यवस्थित टॅकल करायचा आहे की एकदम तोंड पडलंच नाही पाहिजे. ठीक आहे, कॉन्फिडन्स दाखवा. हा एक क्वेश्चन जरासा चांगल्या प्रकारे टॅकल करा आणि कधी कधी पास झाल्यावर पण तुम्ही काय करसाल मग हे पण विचारले जातं. नंतर इफ अ कस्टमर वॉन्ट्स अ लोन बट हॅज अ लो क्रेडिट स्कोअर. बरं लक्षात ठेवा, हे इथं काय म्हणलं होतं की लोनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले लागतील? हाच प्रश्न होता ना. अप्रोच फॉर लोन, व्हॉट की फॅक्टर्स वुड यू असेस फर्स्ट ॲज अ बँकर बिफोर अप्रूव्हिंग ऑर रिजेक्टिंग द लोन ॲप्लिकेशन? ठीक आहे, लोन ॲप्लिकेशन एक्सेप्ट करताना तुम्ही काय काय बघाल, पण इथं काय म्हणतंय त्याचा लो क्रेडिट स्कोअर. आता तुम्ही तिथे सांगालच क्रेडिट स्कोअर चेक करू वगैरे, तर लो क्रेडिट स्कोअर असेल तर ते कंडिशन कशी टॅकल कराल हा पण इथं क्वेश्चन बनू शकतो. इफ यू आर अ बँकर व्हॉट फॅक्टर्स वुड यू चेक बिफोर अप्रूव्हिंग लोन? लोन चेक करताना तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी कराल? कंपनीज रेव्हेन्यू इज डिक्लाइनिंग, हाऊ वुड यू यूज स्टॅटिस्टिकल अनालिसिस टू फाइंड द कॉज? हा स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन जो आहे BSc वाल्यांचा तो इकडे आलेला आहे. ठीक आहे, तर एवढे क्वेश्चन आहेत मित्रांनो. सांगायचं तात्पर्य हे फक्त एवढं बघा, तुम्ही जर हे क्वेश्चनचे आन्सरिंग जर करून गेलात पाठ, म्हणता नेहमी काय करू काय नाही, काय करू सर काय नाही, काहीच करायची गरज नाही. याच्या व्यतिरिक्त पहिले 50 क्वेश्चन्स ते प्रत्येकाला सगळ्यांना कॉमन राहतील. नंतर तुमच्या डिपार्टमेंटचे 10-12 क्वेश्चन्स. आलं लक्षात? एवढे जर तुम्ही करून गेले तर जे लोक म्हणतात कॉन्फिडन्स पाहिजे, तो कॉन्फिडन्स तुमच्या याच्यावर आपोआप चेहऱ्यावर दिसून येईल. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट एक सांगायची मला कपड्यांबद्दल. तर हात जोडून विनंती आहे, पाया पडून विनंती आहे, जेवढे पण मुले तेवढ्यांनी IBPS PO जेव्हा पण ऑफिसरच्या पोस्टला तुम्ही इंटरव्ह्यू जाता ना, तेव्हा थोडंसं ब्लेझर घालण्याचा प्रयत्न करा. का? कारण की मी जेव्हा एकदा इंटरव्ह्यू गेलो होतो बँक ऑफ इंडियाच्या, तर तेव्हा प्रामाणिकपणे सांगतो, मी खोटं बोलणार नाही, मी फक्त टाय लावून गेलो होतो. आपलं फॉर्मल शर्ट, पॅन्ट, फॉर्मल शूज वापरताना पण लेसचा वापरा. तेव्हा मी तिथे गेल्यावर तिथे जे एक सर होते, ठीक आहे, मे बी TO होते ते आम्हाला डायरेक्ट म्हटले होते की ये महाराष्ट्र के बच्चे और ये MP के बच्चे बोले, हमारे यहाँ पे जब मुझे चपरासी की नौकरी रहती है बोले, उस टाइम पे ऐसे आते हैं बोले लोग इंटरव्यू के लिए, आप ऑफिसर के इंटरव्यू के लिए आए हो बोले. तर कृपया करून या गोष्टी थोडं नोट डाऊन करा आणि थोडंसं त्या गोष्टीकडे लक्ष द्या. ठीक आहे. तिसरा राहिला प्रश्न एक तुमच्या लीडचा. तर मागच्या 2-3 वर्षापासून लीड 1 मार्क्सची पण असेल ना, जनरल, EWS, OBC, SC, ST, या STचं तर नाही बघितलं मी, पण बाकीचे जेवढे पण आहेत तेवढे 1 मार्चच्या लीड्सवर पास झाले बाकीच्या कॅटेगरीमधनं.
1 मार्कच्या लीडवरही रिझल्ट आलेले आहेत आपल्याच क्लासचे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका जास्त, किती मार्क्सची लीड असेल काय असेल, बिंदास जा. आणि जास्त हवेत पण नका जाऊ की मला तर 14 मार्काची लीड असेलच, कारण की असे नापास पण झालेत. कारण की जेव्हा हे पास झालेले असतात ना, यांना इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स भेटलेत, हे नापास का झाले यांना इंटरव्ह्यू कमी मार्क्स भेटलेत. IBPS POचा इंटरव्ह्यू त्याच्यावर जास्त निर्भर करतो. जॅमचा पण इंटरव्ह्यू तुमचा सगळ्यात जास्त त्याच्यावर निर्भर करेल. आलं लक्षात. तर कृपया करून सगळ्यांनी व्यवस्थित प्रिपेअर्ड करा. मी तुम्हाला 2-3 दिवसात आता व्हिडिओज येईल. उद्या मॅमचा व्हिडिओ येईल, परवा माझा येईल, परत त्याच्यानंतर त्याच्या माझे येतील व्हिडिओ. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर टाकण्याचा प्रयत्न करेलच मी. पण तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं, काय वाटलं हे नक्की कळवा. चालेल. काही फीडबॅक्स असतील ते नक्की सांगा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.